नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपल्याला अ, जरा मागचं दाखवलं आहे. सायली सांगत असते, की चैतन्यला अ, चैतन्य म्हणतो सायलीला, "काय तारीख सांगितली वहिनी?" 8 ऑगस्ट 1995. चैतन्य म्हणतो, "ही तर साक्षीची वाढदिवसाची तारीख आहे. ही तर खूप महत्त्वाची आपल्याला माहिती सापडली आहे." सायली अर्जुन विचारतो, की "तुला कसं माहीत चैतन्य?" चैतन्य साक्षी म्हणते, की "सापडली का पॉवर बँक?" चैतन्य म्हणतो, कोणाचा तरी फोटो दिसतो आणि तो साक्षीला म्हणतो, की "ही कोण आहे?" साक्षी म्हणते, "ही तर माझी आई आहे. ती खूप सरळ साधी होती. तिचं नाव कालिंदी महाडिक होतं. ती माहेरचं नाव लावायची." चैतन्याला हा प्रसंग आठवतो. तो अर्जुनला म्हणतो, की साक्षी अशी म्हणाली होती. अर्जुन म्हणतो, "सगळे धागे आपल्याला हवे तसे जुळायला लागले आहे." तेवढ्यात प्रिया बाहेर यांचं बोलणं ऐकत असते. तेवढ्यात साक्षीचं नाव ऐकतात प्रिया दरवाजाला कान लावून ऐकते. तेवढ्याच कल्पना ताई बाहेर येतात आणि तन्वीला रूमच्या बाहेर अ, बघतात आणि हाक मारतात आणि म्हणतात, की "काय चाललं आहे तुझं? कोणाच्या बाहेर रूमच्या बाहेरचं ऐकायचं नसतं, हे माहीत नाही का तुला?" तेवढ्यात अर्जुन, सायली, चैतन्य बाहेर येतात आणि कल्पना म्हणते, "तन्वी तुमच्या दाराच्या बाहेर कान लावून ऐकत होती." आणि अर्जुन म्हणतो, की "कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं. असं पण नाही म्हणता येईल तुला. पण ते खूप इनामदार असतं, क्यूट असतं." तर मी चुपचाप त्यांचं बोलणं इथे आली जाते आणि सगळे रूममध्ये येतात. सायली म्हणते, तिने का हे ऐकलं नसेल ना?" अर्जुन म्हणतो, "नाही वाटत असं." आणि चैतन्य पण जातो. अर्जुन आणि सायली पुन्हा महत्त्वाच्या विषयावर बोलत असतात. दुसरीकडे प्रिया स्वतःशीच बोलत असते, ओरडत असते. आणि दुसरीकडे अर्जुन सायली चर्चा करत असतात. सायली म्हणते, "तो पेंडेंट शोधायचा प्रयत्न करायला पाहिजे." आणि अर्जुन म्हणतो, "पोलिस स्टेशनमध्ये आग लागली होती तेव्हा सगळे पुरावे जळाले होते. पण 2 पुरावे माझ्याकडे ठेवले होते. हे कसं सिद्ध करायचं?" दुसऱ्या पॅटर्नचा तुकडा साक्षीकडे असेल का बघावं लागेल. सकाळी सायली किचनमध्ये काम करत असते आणि विमलताई येतात. "कालची भाजी उरली आहे," असे सायलीला म्हणतात. तन्वीच्या मावाची तन्वी तर खातच नाही आणि मग बाहेरचं मागून खात असते. सायली हातात ताट घेऊन बाहेर वाजवत जाते. त्या आवाजाने सगळे गोळा होतात आणि विचारतात, "काय झालं सायली?" सायली म्हणते, भाजी खात नाही, शिळं राहतं अन्न. रोजच असं करते ती." तन्वी तर सायलीवरच ओरडते, भांडते. कल्पना म्हणते, "बास करा आता. हा विषय संपवा." आता आपल्या आपल्या सायली म्हणते, "आपल्याला एक उपक्रम करायचा आहे. चला बागेत सगळे." आणि तन्वी तर नाटकच करते, यायचं नाही असं म्हणते. आणि सायली त्यांना बागेत नेऊन सांगते, की आपल्याला बाग स्वच्छ करायची नाही, तर शेती पण करायची आहे त्यासोबत. आणि त्यांना विमल एक पाकीट देते. त्या पाकिटात बी असतात रोपांची आणि तन्वीच तर तोंड वाकडं करते आणि म्हणते, "नको." तेवढ्यात आई-बाबा तिच्याकडे बघताच तेवढ्यात ती घेते पाकीट आणि तयार होते आणि अर्जुन तर सायलीकडे बघून स्माईल करून हसत असतो.